मेथड वापरा. म्हणजे जर मायक्रोन्यूट्रिएंट जर बघायचं असेल तर तुम्हाला एका ठिकाणी NPK टाका, एका ठिकाणी NPK प्लस मायक्रोन्यूट्रिएंट टाका, जेणेकरून तुम्हाला डिफरन्स येऊ शकतो काय. आणि आपलंही बघू शकता, एका ठिकाणी NPK प्लस अदर कंपनी आणि एका ठिकाणी NPK प्लस आपली कंपनी, पण बाकी सगळं सारखं पाहिजे. म्हणजे टॉनिक फवारलं तर तिथं पण सेम पाहिजे, इथं पण सेम पाहिजे. लक्षात ठेवा, पिकाला माझं इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट भागामध्ये त्या ठिकाणी पिकाला एवढे घटक 17 कॅटेगरी लागतात. म्हणजे तुम्हाला NPK ती 16 घटक झाले, प्लस हॉर्मोन्स, विटॅमिन्स, अॅमिनो ॲसिड्स, बायोपेस्टिसाइड, बायो फर्टिलायझर, हे सगळं इक्वली पाहिजे दोन्हीकडं. आणि जेव्हा आपण ॲडिशनल टाकणार, बियाणं पण सारखं पाहिजे, तर आपल्याला जर तुम्ही प्रूव्ह करू शकता, चॅलेंज आपण घेऊ शकतो. कस्टमर रिव्ह्यू तर 100% आहे, कारण तुम्ही महाराष्ट्रात कितीतरी शेतकरी आपलं वापरलेलं आहे, जे देखील आपल्याला अभिप्राय आहेत. आपल्याला R&Dची एक फाईलच सेपरेट आहे की जे तुम्हाला जेवढं कुठल्याही शेतकरी तुम्हाला नावं सांगू शकतोय. एक्झिबिशन आपलं ओपनली असतं. यावर्षी फक्त एक्झिबिशन नाही, पण दरवर्षी आपण गेले 15 वर्ष एक्झिबिशन घेतोय. कुठलाही शेतकरी तुम्हाला तक्रार आणणार नाही. आणि त्यावेळी सगळ्यात जास्त आम्ही स्कीम पण देतो. आपलं ओपन मार्केट असल्यामुळे आपल्याला कुठलीही तक्रार कधीच येत नाही. मायक्रोन्यूट्रिएंटमधलं आता दुसरं एक कॅटेगरी आहे. हे तुम्हाला एवढं समजलं का आता या मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये आपण मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये एक आहे मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि दुसरा आहे स्ट्रेट मायक्रोन्यूट्रिएंट्स. स्ट्रेट म्हणजे काय, मिक्स म्हणजे काय असतं की जे स्ट्रेट आपण घेतो त्याचं मिक्सिंग करून आपण देतो शेतकऱ्यांना, त्याला फिजिकल मिक्सिंग म्हणतो आपण. म्हणजे झिंक, कॉपर, मॅंगनीज, मॉलिब्डेनम, कॉपर असेल, मॅंगनीज असेल, याचं आपण मिक्सिंग करून जे देतो त्याला मिक्स न्यूट्रिएंट म्हणतो आपण, मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट म्हणतो. आणि एक आहे स्ट्रेट मायक्रोन्यूट्रिएंट, जे आपण नंतर कव्हर करतोय पुढच्या सेक्शन्सला. आपण काय केलं, आता एक कॉम्बी पॅक म्हणून ट्रान्सपोर्ट पॅक केलेला आहे की शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं घ्यायचं आहे, मिक्स पण घ्यायचं आणि स्ट्रेट पण घ्यायचं. काही ठिकाणी थोडं टेक्निकल जातात शेतकरी की मला उत्पादन चांगलं, मी पैसे खर्च करायला तयार आहे, तर आपण एक ट्रान्सपोर्ट पॅक म्हणून काढले, ज्या ठिकाणी तुम्हाला हे घटक मिळतील. या ठिकाणी आपण 25 किलोची एक बॅग, 27 किलोची बॅग किंवा 50 आणि 52.1 kg असे आपण दिलेलं आहे. म्हणजे ज्याला पहिले सुरुवात करायची आहे, जो बी कॉम्प्लेक्स मिक्सिंग पण वापरताना थोडं सुरुवात करायची, 25 घेऊ शकतो. या ठिकाणी तुम्हाला 3 घटक मिळतात, फेरस, झिंक आणि मॅग्नेशियम. 27 किलोमध्ये फेरस, झिंक, कॉपर, बोरॉन वगैरे मिळतं. 52 किलोमध्ये तुम्हाला सगळ्याच घटक मिळतात, सेपरेट मिळतात पॅकिंगमध्ये. जे म्हणजे तुम्हाला अशी पॅकिंग असतात, त्याची अशी पॅकिंग असतात. याचं बिल तुम्हाला सेपरेट मिळतं प्रत्येकाचं. कॉम्बी पॅकचा अर्थ हा प्रोडक्ट सेपरेट नाही आहे, लक्षात ठेवा. हे आपण फक्त शेतकऱ्यांना वाहतूकसाठी सविस्कर व्हायसाठी, आपण एकरी वापरायसाठी आपण एक डोस देतो. त्या कॉम्बीचा पण बिल देऊ शकत नाही सेपरेट. सुपर कॉम्बी वेगळं आणि कॉम्बो पॅक वेगळं, लक्षात ठेवा. सुपर कॉम्बी हा ब्रँड झाला, कॉम्बो हा पॅक झाला. त्याच्यामध्ये आपण 27 किलो पॉईंटचं वापरल्यानंतर तो शेतकऱ्याचं उत्पादन जबरदस्त होतं. कारण मॅग्नेशियम त्यात आहे 25 किलोच्या आसपास, प्रत्येक झिंक आहे, कॉपर आहे, फेरस आहे, मॉलिब्डेनम आहे. आणि आपले प्रोडक्ट तुम्ही बघा, हे सगळे तुम्ही कधीही चेक करा. हे ट्रान्सपरंट पॅक आपण करतोय. हे ट्रान्सपोर्ट पॅक करायचं कारण काय की जे आत आहे तुम्हाला बाहेर दिसतं. समजायला मी हेतू काय असतो की आपल्या ठिकाणी क्वालिटी चांगली असते, रिझल्ट त्यामुळे चांगला येतो, त्यामुळे थोडं इकॉनॉमी आपण हक्कानं पैसे मागतो. आपल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला 25 किलो, 27 किलो, 50 किलो, 51.1 हे डोसमध्ये वापरतात. शेतकऱ्यांना सोसायटी टार्गेट कस्टमर जे आहेत ते सोसायटी घेतात, दुकानदारही घेतात. ज्याला थोडं टेक्निकल जातो की सर मी शेतकऱ्यांना कन्सल्टन्सी देतोय की मला डोस पॅक करून द्या, अशी मागणी असते म्हणून आपण देतो. कॉम्बो पॅक 25 किलो कोण म्हणते की मला ह्या डेटने मिळतं. लक्षात ठेवा, कॉम्पिटिशन मॅटर असा असतो की 27 किलो ठिकाणी त्यात काय घटक आहे हे महत्त्वाचं आहे. कोण 27 किलो 50 किलो देतो, त्यात तुम्हाला फेरसच 40 किलो देतील, 10 किलो देतील. म्हणजे 52 किलो दिसणं हे महत्त्वाचं नाही आहे. प्रत्येकाचं किती किलो पॅकिंग आहे हे महत्त्वाचं आहे. कारण का असतं की सगळ्यात स्वस्त तुम्हाला फेरस असतं, त्यानंतर मॅग्नेशियम आहे, सगळ्यात महाग मॉलिब्डेनम आहे. मॉलिब्डेनम 2,000 रुपये किलो आहे. लक्षात ठेवा, कारण ते कमी लागतं पण कॉस्टली आहे. आपण त्यात काय ॲडिशनल घटक पण घालतो, विकोनी म्हणून आपलं असतं ते आपण ॲडिशनल घालतो. हेतू काय असतो की
कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला ते म्हणतात की आम्हाला 27 किलो बॅग ह्या रेटने मिळतं. 27 किलो बॅग नाही आहे, त्याच्यातले घटक इम्पॉर्टंट असतात. आणि थोडं कॉन्फिडन्सला द्या की सर तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टचा तर लायसन्स आहे. वी आर द सेल्फ मॅन्युफॅक्चरिंग. आपण फेरस सरफेस स्वतः काय करतो, झिंक सरफेस आपलं लायसन्स स्वतः काय करायचं आहे. त्यामुळे क्वालिटीला काहीच हे नाही आहे, कॉम्प्रोमाइज नसतं. बाकी काय करतात, घ्यायचं काही तर द्यायचं, खाली नंबर नसतो, इंडस्ट्रियल ग्रेड म्हणून लिहायची, कोणी गावत नाही. आपलं ॲग्रिकल्चर ग्रेड आहे. इंडस्ट्रियल ग्रेडला कसं असतं, तुम्ही काही देऊ शकता, कोण विचारणार नाही. ॲग्रिकल्चर ग्रेडला ज्यावेळी तुम्ही एखादा दुकानदार म्हणतो ना की मला स्वस्तात मिळतं, तर त्या डीप जाणं खूप गरजेचं असतं. आज तुम्ही एक गॅरंटी देऊ शकता की सर तुम्ही आमचे प्रोडक्ट तुम्ही थोडं फक्त घेऊन बघा, कंट्रोल बघा आणि पुढच्या वेळी तुम्ही ठरवा की आमचं वापरायचं का नाही. लक्षात ठेवा की पैसे कमवणं धंदा आहे, त्यात का वाद नाही, पण शेतकऱ्यांना फसवायचं नाही, त्याला कमवून दुकानदार कमवणं महत्त्वाचं आहे. शेवटी आपण जर शेतकऱ्यांना फसवून जर आपण वापरत बसलो तर आज ना उद्या शेतकरी हा जागा होतोच. मग त्याला कसं आपण देताना व्यवस्थित द्यायचं, जेणेकरून तो खुश झाला पाहिजे. 4 पैसे आपल्याला कमी मिळतील, पण क्वालिटी प्रोडक्ट दिल्यानंतर आज भारतात, कोल्हापूरचं, महाराष्ट्राचं, भारताचं उत्पन्न वाढू शकतं. एवढं तर आपण प्रिन्सिपल ठेवणं खूप गरजेचं आहे. हे त्या डीलरला सांगा सर तुम्ही पैसे कमवा, त्यात का वादच नाही, पण त्या शेतकऱ्यालाही चांगलं द्या. काही डीलर म्हणतात की सर आम्हाला त्याचा इंटरेस्ट नाही, तुम्ही आम्हाला किती पैसे मिळतात तेवढं महत्त्वाचं आहे. सर तुम्ही पैसे कमवा, पण तुम्ही स्वतः हे प्रोडक्ट वापरताय का. काही प्रोडक्ट आपले असे आहेत, मला नाव सांगत नाही, की फक्त फिनिक्सचे प्रोडक्ट आपल्या क्षेत्रात वापरतात, विकताना विकत नाही. विकताना असे प्रोडक्ट विकतात की जे एक बॅग विकल्यावर 500 मिळतील, पण ती बॅग कधी तो वापरत नाही आपल्या क्षेत्रात. शिरोळमध्ये काही दुकानदार असे ते सहज सांगतात तुमचं प्रोडक्ट मी घेतोय फक्त माझ्यासाठी. आणि मग तू शेतकऱ्याला दे ना, त्या शेतकऱ्याला कशाला द्यायचं राहू, आम्ही काय कमवायचं नंतर. आणि म्हटलं तू ते का वापरत नाहीस. मग त्याला एक प्रश्न होतो सर तुम्ही हा प्रोडक्ट शेतात वापरू शकता का. पण तुम्ही हा प्रोडक्ट वापरतो, मला माहिती आहे त्या प्रोडक्टमध्ये काय आहे, आम्हाला फक्त लेबलमध्ये इंटरेस्ट आहे, बाकी तुम्ही काही भरून द्या. मग तो प्रोडक्ट विकतो पण वापरत नाही. पण आपले दुकानदार आपले प्रोडक्ट वापरतात, कारण त्याला माहिती आहे की याच्यामुळं माझं उत्पादन वाढलेलं आहे आणि वाढतं. हे टेक्निकल प्रोडक्ट आहे, पण त्याला कुठं तर आपण डायव्हर्ट करणं गरजेचं आहे की सर तुम्ही ठीक आहे तुमचा फायदा झालाच, पण कुठंतरी त्या शेतकऱ्यांना आपण ठराविक शेतकरी तर द्या की ज्यांना खरंच काहीतरी बनायचं आहे, काहीतरी कमवायचं आहे. उधार देत असेल तर तुम्ही पैसे कमवा ना. तुम्हाला शेतकऱ्यांना उधार दिलं तर शेतकरी 5-5 वर्ष देत नाही, काही शेतकरी पैसे देत नाही. मग तुम्ही अशा नाही देऊच नका ना. जे चांगले असतील त्यांना तर फसवू नका. म्हणजे आपला हेतू काय असतो की त्याचं इन्कम वाढणं खूप गरजेचं आहे आणि आपले उत्पादनं खरंच इन्कम वाढतं. कॉम्बिनेशन आपण डोस वापरला ना तर रिझल्ट हा चॅलेंजिंग आहे. हे तुम्हाला समजलं येतं. हाऊ टू चेक तुम्हाला सांगितले, कॉम्बीज तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे. कॉम्बीज मला कळलं. मॅंगनीज, मॅग्नेशियम, कॉपर, बोरॉन. कॉपर तुम्हाला सांगितलं कॉपरचं बोरॅक्स बोडोमिक्स म्हणून वापर येतो, न्यूट्रन म्हणून वापरता येतं. मॉलिब्डेनम खूप महत्त्वाचं आहे. मॉलिब्डेनम तुम्हाला प्रकाश संश्लेषणामध्ये पण मदत करतं, कमी प्रमाणात लागतं पण अत्यावश्यकमध्ये मोडतं ते. आता एक कॅटेगरी आहे ज्याला म्हणतो आपण हर्बल जैविक रोधक. हे न्यूट्रिएंटमध्ये मोडत नाही किंवा हे प्लांट हार्मोनमध्ये पण मोडत नाही. हे असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला बॉटॅनिकल पेस्टिसाइड्स, हर्बल पेस्टिसाइड्स याच्या क्रायटेरियामध्ये मोडतं. फक्त न्यूट्रिएंट टाकून उपयोग नाही. आपलं जर जी व्यक्ती आपला डोस वापरते ना किंवा जे आपले कॉम्बिनेशन ऑफ प्रोडक्ट वापरते ना त्याला रोगही कमी लागतो त्या पिकाला, कारण त्या पिकाचे सर्वांगीण विकास करायचं काम हे आपलं डोस करत असतो किंवा आपलं जे प्रोडक्ट्स आहेत ते मिक्स करत असतात. हर्बल पेस्टिसाइड आणि बायो पेस्टिसाइड मला फरक सांगतो. पेस्टिसाइडचा अर्थ काय होतो, पेस्ट म्हणजे कीड, साईड म्हणजे मारणं. जी कीड मारते त्याला पेस्टिसाइड म्हणतात. किडीमध्ये प्रकार येतात, सूक्ष्म मुलं म्हणजे लहान सूक्ष्म असतात ते, त्यानंतर जे थोडंफार डोळ्याला दिसतात, डास डोळ्याला दिसतं म्हणजे ती त्यासाठी म्हणतात. काही किडी, काही आळी आहेत, काही तुमचे बॅक्टेरिया असतात की जे तुम्हाला वर दिसत नाही. तर काही फंगस असे आहेत की जे मशरूम आळंबी मोठी दिसते पण ते जीवाणू इतके बारके असतात की तुम्हाला कळत नाही. तर कोरोना व्हायरस आपण अलीकडे बघतोय. कोरोना ही प्रकार व्हायरस आहे की हे जे जीवाणू आहेत ना हे काही डोळ्याला दिसतात, काही डोळ्याला दिसतात, पण याचा पिकावर परिणाम खूप होत असतो.
निसर्ग आहे लक्षात ठेवा. आपण कुठल्याही जीवाणू किंवा कुठल्याही किडीला समूळ नाश कधीच करू शकत नाही. निसर्गाला जुळवूनच आपण बॅलन्स करू शकतो. वी कॅन ओनली मॅनेज, नॉट इरॅडिकेशन. आपण कंट्रोल अजिबात करू शकत नाही. कारण पूर्वी शासनानं एक 40-30 वर्षांनी इंटिग्रेटेड पेस्ट कंट्रोल ठेवला होता शब्द, पण त्यांनी मॅनेजमेंट शब्द बदलला. का बदलला मॅनेजमेंट? कारण वी कॅन ओनली मॅनेज. कारण आपल्यात आपण देव नाही आहे लक्षात ठेवा. निसर्ग जसं आपल्याला जगायचे अधिकार देतात तसं वनस्पती देणार, तसं किडीला देणार. त्या किडीला अन्न लागतं म्हणून ते आपल्याला जगत असतात. तसं की वाघाला किती म्हणतात, वाघ असेल तर ती जंगल परिपूर्ण म्हणलं जातं. वाघ नसेल तर काही ना काही संख्या वाढली जाते. लक्षात ठेवा की जसं जंगल इकोसिस्टीम असते, इकोसिस्टीम मॅच्युरिटीला येण्याचा अर्थ काय म्हणतो की जिथं हायर वरच्या लेवलला जे का वाघ असतं आणि खाली हे बॅलन्समध्ये असतं. निसर्ग कधीही बॅलन्सिंगमध्ये चालतं. आपणच त्याला डिस्टर्ब करत असतो. म्हणून आपले प्रोडक्ट इको फ्रेंडली आहे, मिक्समध्ये केमिकल आहे. म्हणून आम्ही डोस देताना सगळ्याच गोष्टी घालतो त्यात, जेणेकरून पुढची पिढी जगली पाहिजे, त्याला आजचं उत्पादनही मिळालं पाहिजे, इकॉनॉमिकही मिळाला पाहिजे आणि त्याला गॅरंटी पाहिजे की मी कुठेही फसलेलो नाही. तर बॉटॅनिकल पेस्टिसाईड म्हणजे काय होतं, यामध्ये एक असतं बायो पेस्टिसाईड, म्हणजे ज्याच्यामध्ये जीवाणू आहेत त्याला बायो पेस्टिसाईड म्हणतो आपण. आणि एक आहे बॉटॅनिकल, ज्याच्यामध्ये बॉटनी म्हणजे हर्बल आहे, ज्याच्यामध्ये वनस्पती असेल अशामध्ये असेल तर त्याला हर्बल किंवा बॉटॅनिकल पेस्टिसाईड म्हणतो. ज्याच्यामध्ये जीवाणू असतात त्याला आपण जैविक म्हणतो. काही ठिकाणी तुम्हाला जिओलॉजिकल मिळतील, म्हणजे ज्या ठिकाणी काही असे मिनरल्स आहेत त्याला मिनरल बेस्ड पेस्टिसाईड म्हणतात. आणि काही ठिकाणी केमिकल असतात ते केमिकल बेस्ड पेस्टिसाईड असतात. आता पेस्टिसाईड जे मार्केटमध्ये मिळतात इन्सेक्टिसाईडमध्ये, उदाहरण मोनोक्रोटोफॉस घ्या, एंडोसल्फान घ्या, हे कसं असतं की हे आवश्यक आहे, नाही म्हणत नाही असं आहे. पण आज जे काही रिसर्च झालेला आहे वरच्या लेवल झाला आहे, शेतकऱ्यांना काहीही माहीत नाही. आज प्री हार्वेस्टिंग इंटरवल म्हणून एक कन्सेप्ट आहे, PHI आणि रेसिड्यू इफेक्ट, हे 2 कन्सेप्ट असतात इन्सेक्टिसाईडला. कोणत्याही शेतकऱ्याला काही माहीत नसते. आज BSc ॲग्री तुम्ही सगळेजण कोणालाही माहीत नसतं PHI म्हणजे काय आणि रेसिड्यू इफेक्ट म्हणजे काय असतो. तर PHI म्हणजे प्री हार्वेस्टिंग, म्हणजे तुम्ही ज्यावेळी एखादं कीटकनाशक मारता तर ते पीक मार्केटमध्ये किंवा किंवा काढणीचा कालावधी, फवारणी आणि काढणीचा कालावधीला प्री हार्वेस्टिंग इंटरवल. प्री म्हणजे पूर्वी, हार्वेस्टिंग म्हणजे काढणं, इंटरवल म्हणजे टायमिंग. तर आज शेतकरी इथं सगळ्यात जास्त पेस्टिसाईड तुमचं भेंडी, वांगी, दोडका, परत तुमचं टोमॅटो ह्याच्यावर मारतात. आणि सगळ्यात काय खातात, आपण हेच खातो. प्रत्येक घरात आठवड्यात भेंडी, वांगी, दोडका हे असतोच. पण याच्यामध्ये तसं म्हटल्यानंतर तशा काय गुणवत्ता नाही. आणि वाईट अशा अवस्था आहे की हार्वेस्टिंग काही पेस्टिसाईडला 60-60 दिवस आहे. 15 दिवसापासून 60 दिवस आहे. शेतकरी थांबतो का हो? त्याला माहीतच नाही कन्सेप्ट. तो अजून प्री हार्वेस्टिंग इंटरवल हा कन्सेप्टच त्याला माहीत नाही आहे. तो म्हणतो की अरे मला बाजार नाही केलं तर माझी 2 पाणी भेंडी लांबली होती, वांगं नाही केलं तर मला मोठं होतं. त्याला हे सांगणं गरज आहे की तुला फक्त पेस्टिसाईड हा एकमेव पर्याय नाही, केमिकल ऑर्गॅनिक पेस्टिसाईड्सही पर्याय आहे त्याला. असे काही पेस्टिसाईड्स आहेत की जे आपल्यासाठी प्रोडक्ट्स आहेत की जे जीवाणू बेस आहेत, आणि काही हर्बल पेस्टिसाईड्स की ज्याला प्री हार्वेस्टिंग इंटरवल कमी असतो, जरी आपण ते खाल्लं तर आपल्याला शरीरावर परिणाम होत नाही. म्हणून ऑर्गॅनिक सेंद्रिय शेती करणारे, जैविक शेती करणारे, आणि काही ठिकाणी तर आता द्राक्षे वगैरे एक्सपोर्टला सगळे कंटेनर, एक वेळा असा होता की सगळे कंटेनर रिजेक्ट झाले, डाळिंब रिजेक्ट झाले ड्यू टू ओनली PHI. आणि दुसरा कन्सेप्ट असतो त्याला रेसिड्यू इफेक्ट. म्हणजे काय असतं की जे आपण फवारतो तर रेसिड्यू, जे काय रेसिड्यू म्हणतो ना आपण, माहिती आहे का, म्हणजे ज्यावेळी फवारल्यानंतर गाळ राहणं किंवा आपण म्हणतो काय तर त्याला त्यातली एक थोडं तीव्र अंश राहतो, अंश. तर हे अंश विरघळला तरच सपणार ते. पण हे केमिकल स्वरूपात असल्यामुळं याच्यावर जीवाणूची प्रक्रिया लवकर होतच नाही, ते डायजेस्टच होत नाही लवकर. जसं प्लास्टिक हे डायजेस्टला व्हायला काही ठिकाणी 500 ते 1000 वर्ष लागतात, तसंच हे पेस्टिसाईड हे मानवनिर्मित आहे.
त्यामुळे त्याला रेसिड्यू हा राहतोच. म्हणून काही शेतकरी जर जुने असतील ते कधीही भेंडी गवारी खात नाहीत, आपलं फॉल अजिबात खात नाहीत, ते विकतील. पण आपलं असं करतील की ज्या ठिकाणी गोमूत्र, दशपर्णी, पंचामृत असे केलेले पिकावरच खातात. काही शेतकरी तुम्हाला जया भातच खातील, बासमती खाणार नाहीत, काय करणार नाही, ते जया भात, इंद्रायणी अशीच खातील, कारण त्याला माहिती आहे की गुणवत्ता कशात आहे. प्रश्न लक्षात ठेवा की आज रेसिड्यू राहिल्यामुळं त्याचा परिणाम आपल्या बॉडीमध्ये, सायलेंट म्हणून एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये आहे ना आपल्या बॉडीमध्ये DDT सापडलेलं आहे. हे 1985 पूर्वीचं पुस्तक आहे. आता तर इतकी वाईट अवस्था आहे, आज तुम्ही घरी जे लावताय मॉस्किटो रिपेलेंट त्याच्यामध्ये ॲलिथ्रिन वगैरे करतात, त्याचा आपल्या सेक्शुअल याच्यावर इतका भयानक परिणाम होतो. आपल्या लहान मुलावर, मुलं काही एकदमच हुशार होतात, काही एकदम मेंटली होतात, याचा परिणाम काल ॲलिथ्रिन म्हणजे सायपरमेथ्रिनचा एक प्रकारचा आहे, ते आपण दररोज घेतो. ते विचार करा, डासाची कॉईल. म्हणून हर्बल बेस्ट तुम्ही ज्यावेळी वापरता कुठलंही रिपेलेंट बेस्ट, तुम्ही जर तुळशीवर लावली तरी तुम्हाला अजिबात डास चावणार नाही. ह्या काही कन्सेप्ट्स असतात ते माहीत नसतं, पण आपण ते डास लावल्यावर आपले डास जातात, पण त्याचा परिणाम का आपला वाईट होतो की आपल्या मेंदूचा विकास कमी होतो. ही पेस्टिसाईड लक्षात ठेवा. मग त्या अन्नावर आपण जे कीटकनाशक फवारतो त्याचा रेसिड्यू किती राहत असेल, आणि आपण दररोज खातोय सकाळ, दुपार, संध्याकाळ. फ्लावर तर तुम्ही जर फवारला नाही फ्लावर तर दुसऱ्याची कीड लागली असते, मग त्याला तुम्हाला लागतं दररोज फवारला लागतंच. मग ते आपण बघा, विचार करा, मोनोकोटोपास, एंडोसल्फान असे कितीतरी आपण दररोज खाल्ले, खातो आपण ते, आणि आपण म्हणतो की मी धुवून खातो. कारण कसं जाणार, ते बॉडीच्या आत घुसलेलं असतं, इट ऑब्झर्वेशन असतं ना त्याला, त्याच्यामध्ये काही इमल्सिफायर असतात, ते बॉडीच्या आत झालेलं असतं. मग तुम्ही काय कुठं धुणार आहात तुम्ही, विचार करा. ॲक्च्युली सत्य परिस्थिती आहे. मग याला पर्याय एकमेव आहे की बॉटॅनिकल पेस्टिसाइड आणि बायोपेस्टिसाइड्स हे इतके महत्त्वाचे आहेत. बायोपेस्टिसाइड, बॉटॅनिकल पेस्टिसाइड हे हर्बल असल्यामुळं याचे रिझल्ट, आपल्या प्रॉडक्टचे रिझल्ट 100% आहे, त्यात का वादच नाही. पर्याय आपण हे करू शकतो बाई की ठीक आहे साहेब, तुमचं पण विका, आम्हाला का ऑब्जेक्शन आहे, त्याच्याबरोबर हे मिक्सून द्या. 50 मिली डोस आहे ना, 25 मिली ते द्या, आमचं 25 मिली द्या. शेतकऱ्यांना बदला, आपल्याला प्रॉफिट दुकानदाराला होतो, प्लस शेतकऱ्यांना रिझल्ट येतो, रेसिड्यू कमी राहतो, पीएच पण ऑटोमॅटिक कमी होतो. तर तुम्ही दुकानदारांना सांगणं गरज आहे की सर आमचं बायोपेस्टिसाइड करा. आपण सांगत नाही, कारण आपल्याची इन्फॉर्मेशन नसते. पूर्वी आपला सेल भरपूर होत होतो आणि आताही आपला भरपूर पेस्टिसाइड होतो. मुद्दा का असं बॉटल पेस्टिसाइड की तुम्ही त्याला त्या सांगणं गरज आहे की अरे तुला पर्याय आहे. आपलं कसं आहे की जसं की सेंद्रिय खताचं काही आपले प्रोडक्टचे रिझल्ट चांगले आहेत, पण त्यांना माहीत नाही, कारण आपण आता हार्मोन्स ॲड करतो. तसं आपले काही पेस्टिसाइड, बॉटॅनिकल पेस्टिसाइड आहेत ना, ह्याचे रिझल्ट खूप चांगले. आज तर नाशिक पट्टा, अहमदनगर ह्या साईडला बॉटॅनिकल पेस्टिसाइड बरोबर बॅक्टेरियल पेस्टिसाइड खूप वापरले आहेत, कारण त्यांचं सगळं एक्सपोर्ट होतं, त्या ठिकाणी चालूच नाही. त्यामुळे केमिकल पेस्टिसाइडला हा खूप मोठा संधीचा वाव आहे. पण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये याला अजून माहीत नाही, पण द्राक्षी एरिया पट्ट्यामध्ये आता वापरले. त्यांना काय म्हणतात, आम्हाला रिझल्ट फक्त पाहिजे. तर तुम्ही हे वापरायचं, त्याला हे माहीत नसतं हे आणि हे. तुम्ही की सर हे फवारल्यानं माझी अळी म्हणणार आहे का, हे फवारल्यानं कमी होणार आहे का, दाखवा, मी घेतो. मग त्यावेळी आपल्याला सांगतो की अरे सर तुम्ही हे वापरल्यानं मला बेनिफिट काय आहे, कारण तुम्ही पुढची पिढी जगवता, प्लस एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे, इको फ्रेंडली आहे. तुम्ही जर स्वतः द्राक्ष खाऊ शकता, कारण हे तुम्ही 2-4 दिवसांनी फॉलो तुम्ही खाऊ शकता, कारण हे अशा आपण दररोजच्या वापरातल्या वनस्पतीच्या आधारे केलेलं आहे. यातले काही जीवाणू हे स्पेसिफिक आहेत, त्याचा परिणाम फक्त आळीवर होतो, आपल्यावर होत नाही. हे जेव्हा तुम्हाला त्याला सांगता, त्यामुळे आपला स्टाफ तिथं पण जाणं गरज आहे, त्याला समजावून सांगण्याचा रिझल्ट दाखवणं गरज आहे. समजावून सांगून तो ऐकल पण रिझल्ट पण येणं गरज आहे. मग त्याला आपण एक पर्याय काय दिला आहे, आपलं डेमो पण द्यायलाच पाहिजे, दुकानदाराला पण कन्व्हिन्स करणं गरजेचंच आहे. पण त्याला बाबा की ठीक आहे, तू एकदम दुकानदार म्हणा की मी हे तर डीलरशिप घेतलं, हे का घेऊ, ठीक आहे साहेब, तुम्हाला यात आमच्याकडे मार्जिन तर आहेच, पण आपण कुठंतरी समाजासाठी एक कार्य करतोय, पुढच्या पिढीला कार्य देतोय. शेतकऱ्यांना समजावून सांगा की किती महत्त्वाचं आहे, कारण हे एन्व्हायरमेंटलिस्ट सांगू शकतो, पण सगळी एन्व्हायरमेंट नसतात, कारण हे कोणाला माहीत नसतं यातलं. मग MSc ॲग्रीला माहीत नसतं, तर मग सर्वसामान्य 10वी-12वी शेतकऱ्यांना काय माहिती असणार यातलं. दुकानदार म्हणा की मी काय यातलं, मला काहीच माहीत नाही, प्री हार्वेस्टिंग इंट्रो माहीत नाही, रेसिड्यू माहीत नाही. मला सांगणं गरज आहे की सर तुम्ही वापरणं काय, तुम्हाला रिझल्ट तोच येणार. एक करा की सर आपण एकत्र जाऊ अगोदर. आता ही स्टेज काय आहे की त्यातलं निम्मं वापरा, आपलं वापरा, आपण जाऊ, रिझल्ट तुमचा रिझल्ट येणार,
खर्च तेवढाच आहे, तुम्ही 4 पैसे तुम्ही त्या सवय लावायला आहे. आज लक्षात ठेवा की जर इथं आपण न्यूट्रिशन बॅलन्स करत नाही, त्यामुळे ते पीक वीक पडेल असतं, रुजून कमी असतो युरिया DAP टाकल्यामुळे, त्यात किडी 100% बसते, इथं परत पेस्टिसाइड फवारलं जातं. मग इथं त्यापेक्षा बॅलन्स डोस टाकल्यानंतर आणि हर्बल पेस्टिसाइड वापरल्यानंतर दशपर्णी तुम्ही नाव ऐकलं असेल. पूर्वी परंपरा वृक्ष आयुर्वेद म्हणून एक पुस्तक आहे, आयुर्वेद, अथर्ववेद, ऋग्वेद किंवा वृक्ष आयुर्वेद अशी पुस्तकं आहेत की ज्यामध्ये हजारो वर्षापूर्वीपासून आपल्यामध्ये काही सिस्टीम दिलेली आहेत की पूर्वीची शेती ही याच्या बेसवरच होती. त्यामुळे निंबोळीचा, करंजीचा घ्या, गोमूत्राचा घ्या किंवा वेगवेगळ्या जमिनीचा घ्या, बायोडायनॅमिक फूड आपण घेतोय, बायोडायनॅमिक कन्सेप्ट दिलेला आहे. हाडाचा चुरा घ्या, ह्याचा वापरलेला ते आता आपण परत वापरतोय. जे पूर्वी घटना घडल्या ते आता आपण फॅशन म्हणून घेतो. लक्षात ठेवा, कुठलंही बघा, घरात आपण जेवत नाही, पण पुण्याला कुठं हायवेला गेल्यानंतर की नाही ते एखादी बाईक चुलीवर काहीतरी जेवण शिजत असते, घरातलं सारखं जेवण आपण परत तिकडे चालू ना. मग हॉटेलमध्ये आपण कुठं जायला त्या माणसं ज्यांच्याकडे पैसा आहे ते अजिबात तुम्हाला 5 स्टार जेवत नाही. ते गाडग्यातलं मडक्यातलं अशातलं जायला ते आता दे आर प्रिपरिंग 100% ऑर्गॅनिक. ते इंद्रायणी खाणार. त्यांना माहिती आहे की आता वी शुड बी हेल्थ कॉन्शियस. त्यांना आपण आपल्याला ह्यातलं काहीच माहीत नसतं. आपण हळूहळू वी आर इटिंग द पॉयझन डे बाय डे. त्यात त्यांना सांगणं गरज आहे की आता यातले कारण काही प्रोडक्ट घेऊ आपण. याला पहिला स्टॉप ग्रब